आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे कटलेट. हे कटलेट तुम्ही पाहुणे यायचे असते तर अगोदरच तयारी करून फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि पाहुणे आले की वेळेवर ते तळून त्यांना सर्व करू शकता. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे कटलेट. बटाट्याचे कटलेट बनवण्यासाठी आपल्याला पहिले बटाटे स्वच्छ धुवून उकडायचे आहेत. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मी 3 बटाटे स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहेत आणि छिलके काढून स्मॅश करून घेतलेले आहेत. हाताने त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला आणि 2 चमचे कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं कॉर्नफ्लोअर तुम्हाला घालायचं आहे. आता बघा थोडं थोडं कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये घालायचं आहे. आता बघा अर्ध्या वाटी इतकं कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये बसलेलं आहे. आता तो आटा चांगला घट्ट झालेला आहे. चांगलं म्हणजे मिश्रणाला बाइंडिंग आलेलं आहे. आणि याचे छोटे छोटे गोळे करून तुम्हाला जो बी आकार पाहिजे कटलेटचा तो आकार देऊन घ्यायचा आहे. मी लंबगोल आकार घेतलेला आहे. आणि अशा प्रकारचे कटलेट दिसायला पण छान वाटतात आणि पटकन होतात पण असे पटकन. आणि अशा प्रकारे मी सारे कटलेट तयार करून घेतलेले आहेत. हे कटलेट खायला पण दिसायला पण छान आणि खायला पण टेस्टी आणि क्रंची लागतात. त्यासाठी आता क्रंचीपणा येण्यासाठी मी रोस्टेड शेवया घेतलेल्या आहेत. हे शेवया मिक्सरमधून काढून घ्यायच्या आहेत. असे बारीक असे घेतलेले तुम्ही अशा हाताने चुरून पण वापरू शकता. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला एक क्रंची बनवण्यासाठी आपल्याला परत कॉर्नफ्लोअर 3 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 3 चमचे पाणी घालून अशी त्याची पेस्ट तयार करून करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे रोल त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये डिप करून शेवया ज्या बारीक केल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं घोळून घ्यायचे आहेत. आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे रोल सोडायचे आहेत. कटलेट सोडायचे आहे. बघा कटलेटचा कलर पण किती छान आलेला आहे. सोडल्यानंतर लगेच हलवायचं नाही. 2-3 मिनटात असे आपले कटलेट तयार राहतात. कारण शेवया पण रोस्टेड असतात आणि बटाटे पण आपण उकडून घेतलेले असतात. त्याला छान कलर येऊन द्यायचा आहे. बघा किती मस्त कलर आलेला आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आता बघा आता परत मी दुसऱ्यांदा एकदा सोडलेला एक घाणा झालेला आहे. आता दुसऱ्यांदा आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि ते फुल गॅसवरती तळायचं आहे. कमी गॅसवरती तळले तर ते फुटू शकता. आपले बटाट्याचे कुरकुरीत कटलेट तयार झालेले आहे. आणि हे कटलेट तुम्ही अगोदर तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2-4 दिवस टिकते. आणि वेळेवरती जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून घेऊ शकता. आणि अशाच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा. पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपी.